थांबा तुम्हाला दाखवतो गाईज. सो गाईज चला तर मग आम्ही आता जातो इस्कॉन टेम्पलला. आता आम्हाला मॅप काढावं लागेल. मॅप कोण काढतोय? ऍड्रेस कोणाला माहिती आहे? मॅपवर शोधू शकते. तुला माहिती आहे ऍड्रेस? नाही ना, ऍड्रेस नाही माहिती आणि चाललो इस्कॉन टेम्पल. बघू आता. एक काम कर, गुगलवर हे काढ. फोन बघ कसं करतोय. आमच्या कॉलेजमध्ये सायबर पार्टी होणार आहे. सो आम्ही घेणार आहोत त्याच्यात. घेऊया ना शूटिंग? त्यावर्षी तुम्ही खूप केलं. पासवर्ड आहे माहिती? चेंज केलं आहे बघ. चेंज केलं ना बोलते. हे बरोबर आहे. आता आम्ही तर ठाण्याला पोचलो आहे आणि आम्हाला आणि हिला वाटतं कोणीतरी कमेंट केले तुम्ही तिचा उपवास हाय गाईस. आम्हाला आता रिक्षामधून उतरवलं आणि रिक्षावाल्याने आम्हाला मूर्ख बनवलं टोटली. आम्हाला कुठे काय माहिती सोडलंय. आम्ही बोललेलो इस्कॉन टेम्पलला जायचं आणि त्यांनी आम्हाला इस्कॉनच्या गार्डनला जायचं आणि मी चोका माराय आणि 150 ना 150 घेऊन गेले. एकाचे 50 रुपये. म्हणजे काय आहे, आम्ही नन्नी मुन्नीशी छोटी पोरं आमचं जरा पण दया नाही. हल्ली सुनसानच्या गार्डनमध्ये आम्हाला सोडून गेलं एकदम हायवेवर. आणि आता आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पल शोधत. ते पण 1 वाजता बंद होणार आहे आणि टायमिंग काय झालं आता? 1 तासच राहिलं. 1 तासच राहिलं आहे. आणि आता बाळा काय माहिती साला पैसे पण घेऊन गेला. हे कुठे असं असतं काय? हा ना. आता काय करतोस तू? ती शिव्या घाल त्याला. शिव्या घाल. काय शिव्या घाल? तो इकडे आहे शिव्या घालायला. आता आम्ही कुठला एवढा मोठा गार्डन आहे ते बघायला लागेल. तिथे आम्हाला हवालदारने थांबवला. बोलतोय की तिथे रिक्षा नाही जाणार. आता मग आम्ही चालत चाललोय. आता या मंदिरात जाऊ, पाया पडू, त्याच्यानंतर बघू कुठला असं मोठा गार्डन आहे की आम्ही तिथे जाऊ नाही शकत. हा ना, बघ ना. ॲक्च्युली यार 1 वाजता सुरू होणार आहे आणि 1 वाजता तो मंदिर बंद होणार आहे. जरा पटापट जाऊया. बाय बाय. लय वैताग आलाय. कुठं आहे हा इस्कॉन टेम्पल? सृष्टी मॅप काढ. तर आता ही मुलगी आम्हाला नेणार आहे. ही मुलगी बघू आता कसं नेते आम्हाला. ठीक आहे, तूच ने मग आता. आम्हाला रिटर्न पाठवलं यार. सगळे आता छत्री बुजलेले आहेत. समजत नाही नक्की जायचंय कुठे. गाडी आता सृष्टीच्या भरोशावर जातो. आता माझ्यावर भरोसा करा. मम्मा आहे. आता जे काय आहे ते ट्रस्ट सगळं हिच्यावरच आहे. तसं रस्ता खूप भारी आहे. असं वाटतंय बाहेरगावी आलोय आम्ही. पण इथे छपरी भरल्यात गाईस पाठीमागे. हा, पाठीमागे छपरी होते. आम्ही त्या लोकांना असा ठेंगा दाखवून आलोय. आम्ही रावडे आहोत. काय ग
गाईज हे दोघं मला एकटीला सोडून चाललेत पुढे. चालायला तू पुढे आम्हाला बोललीस ना. अच्छा असं आहे का? अरे मी भाभी बघते हे असं करतात हे. समजला? ओके आता समजलं आम्हाला. गाईज सगळे तोंडाकडे बघतात. मी बंद करते. सृष्टीला आता राग आलाय खूप, कारण की मंदिर आम्हाला भेटतच नाही आणि ती खूप फास्ट चालायला लागली. आता ती आम्हाला डायरेक्शन देते की नक्की कुठे जायचंय. सृष्टी थांब आमच्यासाठी यार. ओ अच्छा हे सगळे तोंडाकडे बघतायत. सृष्टी नक्की झाला का यांना? पोहोचू ना आज मंदिरात. 1 वाजेपर्यंत टाइम आहे फक्त आपल्याला. अरे काय माहिती तुला काय वाटतं, पोहोचू का आता? मला तर वाटतं आपण रात्री पोहोचू. शुभ शुभ बोला करो यार. हा हिच्यासारखं थोडी मी फास्ट चालते. तुझ्या अंगात काय आहे? मम्मीचे असे कुठला अर्थ होता? हा इस्कॉन टेम्पल कुठे भेटतच नाही. वैताग आला आता मला. खूप कंटाळा आलाय काय. तुला कुठेच भेटत नाही. जाम वैताग आलाय आता. हे कोणाला तरी विचार ना कुठे. कोणतरी असायला पाहिजे इथं. एक जण माणूस दिसत नाही. आता असं वाटतं कुठेतरी सुमसान जागी आलोय आम्ही. फक्त गाड्या चालताना दिसत आहेत आम्हाला. कोण माणूस अरे कोणीतरी सांगा यार इस्कॉन टेम्पल कुठं आहे. तू जा कोणाला तरी विचार जा. अरे इथं दिसतच नाही. एवढी उंच आहे ना ही मुलगी. दिसत नाही आम्हाला. ऍक्च्युली काय आहे ना मीच खूप बट आय थिंक पुढे आहे बिल्डिंग. तर बघा किती मोठ्या खाली झोपडपट्टीवरती. हा विचार जा. विचार आता तुझं विचार आता तुझं ब्लॉग काढते मी. ठीक आहे थँक्यू. अरे पण बरोबर पण ते येतच. आता एका काकींना विचारलं आम्ही. येतं जवळ झालं आता. माहिती आला काय चालून साठी उभं चालू आहे. त्या रिक्षा देवाच्या असं बोलत नाही. त्या रिक्षावाल्याने आम्हाला चुत्या बनवला. आता आम्ही स्टेशनला जाऊ ना तेव्हा तो तिथेच असेल. त्याला धरू आपण. त्याला बोलू 50 रुपये एक्स्ट्रा घेतलेच ना तर ते देवाकडे असंच थोडी पण इझिली पोहोचतो. ही जरा जास्त देवदर्शन करून आल्याचं हिला सगळं माहिती आहे. पूजा पाठ करतो आम्ही तर हां बरोबर. गाईज इस्कॉन टेम्पलचं बोर्ड दिसलेलं आहे आम्हाला. क्लिअर दिसतंय. थांब जाऊ दे जवळच जातो. कुठे आहे? कुठे आहे? थांब गाईस थांबा तुम्हाला झूम करून दाखवते. येस कळस दिसलेला आहे आम्हाला इस्कॉन टेम्पलचा. कळस दिसलेला आहे इस्कॉन टेम्पलचा. आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात. सो गाईज आता डायरेक्ट मंदिरात गेल्यावरतीच तुम्हाला दाखवूया. येस सानिका ही तुम्हाला मोठी बिल्डिंग दाखवते. गाईज आता आलेलो आहोत आम्ही इस्कॉन टेम्पलला. वाव नाईस. आज गर्दी वाटते. सानिका श्रुती लिटरली गाईज खूप मस्त वाटतंय. एंट्री केल्याच जाम भारी वाटतंय. हो ना यार. स्वर्ग आहे स्वर्ग. पाय. अरे तुमचे पाय पण आम्ही आलो मंदिरात. खूप गर्दी आम्ही काळा कोपरा नाही पण मजा येते. चला पाय पाया पडून झालंय.
ठिकाण उठली आहे ते खूप भारी वाटतं. इथे प्रसाद पण खूप भारी आणि इथं उपास खरंच खूप भारी वाटतं आहे ना सृष्टी. आता सगळी ग्रुप सोबत आता येणार आम्ही, नक्कीच येणार आता इथे. टोकन आहे माझ्याकडे. आता आम्हाला चप्पल घ्यायला जायचं, चप्पल. यो गाईज आता आम्ही ते खायला आलो आहे. कधी येईल आता आमचं ऑर्डर, ते भूक लागते. आम्ही नाही सांगितलं तुझं काय आहे. हा, हिचं जेवण हे, आमचं जेवण हे. गाईज ही आता कवर घेते बिना फालतूचा. कवर आहे हिच्याकडे आताच हिने रिस श्रुती. आपण कवर घेऊया मस्त. हा ठीक आहे, मग मला पण कवर पाहिजे आता. ओके डन कर, डन कर आधी, डन कर, डन कर. ए भवानी डन कर आधी, डन कर ना यार, मला नाही बोलते. हां गाई तयार झालेली आहे. श्रुती कवर घ्यायला नको ना खायला, रोज तर खातो. काय ग, रोज खातो ना आपण. हा ना. रेल्वे स्टेशनला आणि बाबा बस झालं, खूप फिरलो. लाच पण वाटते. ब्लॉग किती मिनिटाचा झालाय काहीच माहिती नाही. आणि आता आम्ही ब्लॉग बाय बाय करतोय, ब्लॉगला टाटा टाटा करतोय आता. कारण की आता खूप इथे खतरा पण आहे. ते श्रुतीचे पप्पा पण असू शकतात. आणि जर आता इथे आम्हाला बघितलं तर आमची काशी सो म्हणून आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. सो गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा आम्हाला. आमचं तसं ॲक्च्युली हा फर्स्ट डे आहे आमचा. श्रुती एकदम टेन्शनमध्ये तुम्ही बघू शकता. श्रुती, अय श्रुती, खूप टेन्शन आलंय का? अगं कुठे गेली? तुम्हाला काय खायचंय का?